हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर वजन कमी करायला लागल्यापासून सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे सकाळपासून काय खाते पिते, कोणता व्यायाम करते ते सगळं शेअर करत असते. इथे बघू शकता नाश्त्यासाठी खूप मस्त काहीतरी मी बनवत आहे. आता पुढे त्याचं नाव तुम्हाला सांगतेच, पण बघू शकता खूप मस्त अशी टेस्टी रेसिपी बनवत आहे. खूप किती खाल किती नाही असं होतं, आणि जरी जास्त खाल्ली ना तरी काही होणार नाहीये. 2-3 तर सहज खाऊ शकता. बघू शकता गव्हाचं पीठ घेतलंय अर्ध वाटी, आणि अर्धी वाटी ना बेसनचं पीठ घ्यायचंय. बेसन पीठ जास्त घेतलं तरी चालतंय, गव्हाचं पीठ थोडं कमी घ्या. आणि गव्हाच्या पिठाच्या ऐवजी जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल ना तर अतिउत्तम. तर बघू शकता दोन्ही पिठं मी घेतले. त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ टाकले. आणि मला आहे ना लाल तिखटाचं जास्त आवडत नाही, नॉर्मलच टाकते. आणि हिरवं जेवढं खाईन तेवढं चांगलं वाटतं मला. तर हिरवी मिरची, थोडीशी जिरे आणि आलं त्याची अशी पेस्ट केली. लसूण, आलं घातलं तर घालायचं तुम्हाला आवडत असेल तर. लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि थोडेसे जिरे घालू शकता. असं वाटण करायचं आणि त्या पिठामध्ये मिक्स करायचं. त्याच्यानंतर पालक टाकायचा. एक मोठा कांदा चिरून मी बारीक त्याच्यामध्ये टाकलेला आहे. खूप छान लागतो कांदा टाकल्याच्या नंतर. आणि असे थापून आहे ना, फडक्यावर थापून असे थालीपीठ बनवायचे. तर हे तुम्ही नाश्त्याला सकाळच्या वेळेमध्ये 9 ते म्हणजे 9-9:30 पर्यंत किंवा 8 वाजल्यापासून ते 9:30 पर्यंत तुम्ही हा नाश्ता आरामात करू शकता. त्याच्या पुढे जर हा असा नाश्ता केला तर अगदी जेवणच होऊन जाईल. त्याच्यामुळे नाश्त्याच्या वेळेतच हे नाश्ता करा. मी पण असंच करते. आठवड्यातून 2 वेळेस हे असं खाते. जास्त काही खात नाही, जास्त पण नाही खायला पाहिजे, पण आठवड्यातून 2 वेळेस हा नाश्ता माझा असतो. आता असा नाश्ता केल्याच्या नंतर आहे ना जवळजवळ 4 ते 5 तास भूक लागणार नाही याची गॅरंटी आहे. खरंच खूप टेस्टी लागतं. नक्की करून पहा, किंवा तुम्ही करत असाल तर कमेंटमध्ये सांगू शकता. तर बघू शकता इथं बिना तेलाचं पहिल्यांदा तर एकदम नॉर्मल पाणी टाकलं तव्यावर. म्हणजे गरजच नाही बिलकुल. तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल ना मग तर तेलाची गरजच नाही. तर तेलही खायचं नाही आपल्याला, जास्त मीठही प्रमाणात जास्त खायचं नाही आहे. त्याच्यामुळे बघू शकता आता इथं मी नॉर्मल किंचित टाकल्याच्या नंतर थोडंसं किंचित तूप टाकणार आहे, जे की थोडंसंच आणि म्हणजे वरतून टाकणार आहे. तसं पण नाही ठेवणार आहे. आणि तूप पण किती प्रमाणात वापरते ना हे तुम्हाला आता दिसलंच. एकदम थोडंसं किंचित, आणि काही चिटकत वगैरे नाही. एवढं भारी बनतं ना. भाजी पोळी खाण्यापेक्षा आहे ना मुलांना टिफिनला सुद्धा हे खूप छान लागतं. आणि याच्यासोबत एक चटणी बनवत आहे शेंगदाण्याची, ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आता एका मिक्सरच्या छोट्या जारमध्ये ना मी बघू शकता इथं शेंगदाणे घेतलेले, भाजलेले शेंगदाणे, त्याच्यामध्ये मीठ टाकलंय, दही टाकले, आणि ना लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकलेल्या आहेत. आता याच्यात हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरचीचं जास्त आवडतं मला, जास्त लाल आवडत नाही. त्याच्यामुळे हिरवी मिरची टाकायची. मस्त तिखट छान चटणी बनवायची. आणि अशी शेंगदाण्याची चटणीने एकच नंबर लागते. भाजलेल्या शेंगदाण्याची पण करू शकता आणि कच्च्या शेंगदाण्याची पण करू शकता. एवढी पातळ करायची. तुम्हाला त्यात दही टाकायचं असेल तर टाकायचं, नाही तर नाही टाकलं तरी चालतंय. असं ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता. टेस्ट खूप छान येते. आता मी याच्यासोबत दही सुद्धा खाणार आहे ह्या थालीपीठ सोबत. आणि बघू शकता शेजारी जी चटणी बनवून घेतली ना ती सुद्धा खाणार आहे. दोन्ही पण खूप छान लागतं. तब्येत कमी करायची असेल ना त्यावेळेस खाणं पिणं आहे ना कंट्रोलमध्ये असलं ना तर ती आरामात तब्येत कमी होती. वजन कमी होतं. वजन काट्यावरती वजन कमी झालेलं सुद्धा दिसतं. पण अगदीच असं सकाळच्या वेळेत भाकर वगैरे खायची नाही. आता मला ना सुरुवातीला खूप सवय होती चहा सोबत आहे ना, मी आणि माझे मिस्टर हमेशा, म्हणजे 6 महिन्यापूर्वी, 6 ते 7 महिन्यापूर्वी हमेशा आम्ही आहे ना चहामध्ये दोघं पण सोबत आहेत ना, जेव्हा पण ते माझ्यासोबत असायचे ना सुट्टीच्या वेळेस, त्यावेळेस आमचा चहामध्ये ना एक पोळी त्यांना आणि एक पोळी मला, म्हणजे चपाती, आम्ही पोळी म्हणतो, एक चपाती ते चहामध्ये खात होते आणि मी सुद्धा खात होते. माझ्या मुलाला आवडत नाही, तो बिस्किट खातो, पण मला चहापोळी खूप आवडत होती. मी खात होते सकाळच्या वेळेमध्ये. तर ते एवढं चुकीचं होतं, ते मला माहीतच नव्हतं. जेव्हा मला समजलं ना की मी काय चूक करते, त्याच्यानंतर माझं वजन खरंच कमी पण झालं आणि कंट्रोलमध्ये सुद्धा आहे. नाही तर आधी खूप जास्त वजन माझं वाढलं. नाश्ता सुद्धा गरम गरमच करते आणि जेवण सुद्धा माझं गरम गरमच असतं. असं जेवण बनवायचं, असं खायचं. मला जास्त गार पण आवडत नाही आणि जास्त आधी बनवून ठेवलेलं पण आवडत नाही. तर बघू शकता एक माझं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि दुसरं थालीपीठ माझं तव्यावरती शेकत आहे. तर बघू शकता चटणी घेते आहे, दही सुद्धा घेत आहे. दही तुम्ही सकाळच्या वेळेत आणि दुपारच्या वेळेत खाऊ शकता. संध्याकाळी खाल्लं नाही खायला पाहिजे. त्याच्यामुळे मी एकतर सकाळी नाश्त्याला खाते किंवा संध्याकाळी खाते. बघू शकता एवढा भारी नाश्ता लागतो ना, काय सांगू. किती खाऊन किती नाही असं होतं, पण आपल्याला आहे ना 2-3च्या वर जास्त खायचं नाहीये. ते नाश्ता करून झाल्याच्या नंतर परत एक केळी खाल्ली मी 11:30 वाजता. आणि बघू शकता आता मी जिमला जिमला जाण्यासाठी रेडी आहे. पण एवढा पाऊस येतोय ना आता, जवळपास आहे ना 4-5 तारखेपर्यंत एवढा पाऊस सांगितलाय ना, आणि एवढा दुपारचा पाऊस येतोय ना, काय सांगू. एवढी थंडी पण वाजते, तरी सुद्धा मी जिम बुडवलेली नाहीये. आज शनिवार आहे आणि आज पायाचा व्यायाम आहे, म्हटलं तर जायला पाहिजे. मी आता तुम्हाला पाऊस दाखवते. मी चेंज वगैरे केलं आणि जिम मध्ये आले व्यायाम करण्यासाठी. बघू शकता बाहेर पाऊस चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. कमी करण्यासाठी जिम मध्येच गेलं पाहिजे असं काही नाहीये. मी जाते, आमच्या जवळ आहे त्याच्यामुळे मी जाते, आणि मला सवय पण आहे. इथून मागं पण मी केलेलं आहे म्हणून मी जाते. आणि तसं पण घरी पण वर्कआउट करायचं म्हणलं ना, मी एकदा जिद्दीला पेटले ना तर घरी सुद्धा करू शकते.
शकते, पण मला ती जिमची सवय लागली आता. असं वाटतं तिथं छान वर्कआउट होतो, एक छान आपल्या स्वतःसाठी वेळ असतो. घरी असलं की आपल्याला सतत कामच दिसतात, हे पडलंय ते पडलंय असं होतं घरामध्ये. म्हणून तर बघू शकता जिममध्ये त्यावेळेस मी जाते त्यावेळेस अजिबात मुलं नसतात, एखादं 2 मुलं असतात, तर ते काही नाही त्यांचं त्यांचं करत असतात. म्हणून एकदम छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. खूप कमी लोक असतात आणि गर्दीमध्ये पण आपला व्यायाम व्यवस्थित होत नाही. आपल्याला अशी वेगळी एक वेळ हवी असते. त्याच्यामुळे मी एक तर डायरेक्ट सकाळी पण जात नाही आणि मी संध्याकाळी सुद्धा जात नाही. मी थोडंसं मधल्या वेळेत जाते, जे की मग त्याच्यानंतर मला जेवण वगैरे पण करायचं असतं. तर आल्या आहे ना मी माझं पायाचा व्यायाम चालू केला. म्हणजे मला जे पण वाटतं ना डंबल्सनी वगैरे जे पण व्यायाम करूशी वाटतो ना तो मी करते. अजिबात कुणाला विचारायची गरज नाही की आधी हे करू का आधी ते करू. मी माझ्या मनाने सगळं करत असते. युट्यूबला सगळ्या व्हिडिओज आहेत, इन्स्टाला सुद्धा आहेत, ते पाहूनच मी करत असते. आता वर्कआउट काय करता, व्यायाम काय करता, किती चालता, याच्यापेक्षा हे तर महत्त्वाचं आहे, पण याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते तुम्ही दिवसभरात काय काय खाता आणि काय पिता. आता मी काय खात नाही ते तुम्हाला आज पहिल्यांदा सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी आहे ना बाहेरच्या कोणत्याच गोष्टी खात नाही, पॅकेट फूड अजिबात खात नाही. तुम्हाला सांगते, एकतर मला सगळ्यात सुरुवातीपासून आहे ना जे म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे असतं ना ते अजिबात आवडत नाही. माझ्या मुलाला प्रचंड आवडतं, कधी मधी मी त्याला देत असते, पण मला ते अजिबात आवडत नाही. माझी बहीण, माझे घरचे सगळ्यांना थम्सअप असं कोल्ड्रिंक्स खूप आवडतात, पण मी ते अजिबात पित नाही. त्याचं एकच कारण आहे की त्याने मला घशामध्ये खूप असं चुरचुरल्यासारखं होतं. ती गोष्ट मला अजिबात आवडत नाही त्याच्यामधली, त्याच्यामुळे ते तर माझा प्यायचा प्रश्नच येत नाही. राहिली दुसरी गोष्ट, दुसरं सांगते सगळ्यात महत्त्वाचं, बाहेरचे तळलेले पदार्थ मी आधी खूप खात होते. खूप म्हणजे 1 वर्षापूर्वी म्हणलं तरी चालेल, मला वर्षभर झालंय बंद करून. तळलेल्या पदार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वडापाव, समोसा, बाहेरचे भजे, डाळवडा, हे सगळ्या गोष्टी मी काहीतरी प्रमाणात खात होते. मी ते सगळं बंद केलंय. आता माझी बहीण आहे ना सगळ्यात जास्त पिझ्झा, बर्गर असे खूप जास्त ऑर्डर करायची. ती पण करायची, ऑर्डर केलं की ती पण खायची, माझ्या मुलाला पण खाऊ घालायची, मला सुद्धा खायला सांगायची, फोन करून बोलवायची. पण मी पण आता ते सगळं टाळते, आता काहीच खात नाही. आता 6 महिने झालेत का मी पिझ्झा, बर्गर असलं किंवा समोसा, वडापाव हे अजिबात म्हणजे अजिबात नाही खात. गुलाबजाम अजिबात खात नाही. गोड पदार्थ सांगते मी आता, गुलाबजाम खात नाही, जिलेबी खात नाही, काहीच खात नाही. बाहेरचं तर खातच नाही. घरी जे मला खाता येईल ना बनवून, आता घरी सुद्धा मी तळल्याला बंद केलंय, पापड तळायचे बंद केलेत. खाऊ वाटलं तर भाजून पापड खाते किंवा कुरडाई पापड घरात कधीच नाही. सणावाराला सुद्धा मी या गोष्टी टाळायला लागले. काही फरक पडत नाही, सगळ्या गोष्टींनी आहे ना सण होतात साजरी, असं नाही की ते झालंच पाहिजे. पुरणपोळी बनवली तर ती सुद्धा मी खात नाही. आता मला धोंड्याचा स्वयंपाक माझ्या मम्मीने, माझ्या मिस्टरांना, मला म्हणजे मिस्टरांना नाही पण मला आणि माझ्या मुलाला केला होता, कारण मिस्टर जवळ नव्हते. त्या धोंड्याच्या जेवणासाठी आहे ना मी पुरणपोळी स्किप करून टाकली. तर माझी आई बोलली, धोंडा खा. एक धोंडा असतो ना छोटासा, त्याच्यामध्ये कितीचं असं पुरण असणार आहे, कितीचं गोड असणार आहे. तरी सुद्धा मी एकच खाल्ला होता, अर्धाच खाल्ला होता, अर्धा मुलाला दिला होता. म्हणजे एवढं टाळलंय बघू शकता. आणि मग मी भात आणि आमटी जास्त खाल्ली आणि पापड पण नाही खाल्लं आणि कुरडाई पण नाही खाल्ली. इतकं म्हणजे टाळलंय ना काय सांगू. अक्षरशः मम्मी म्हणत होती एवढ्या एवढ्याने काय होणार आहे, अक्षरशः एवढं करून सुद्धा पुरणपोळी खाल्ली नाही, काही फरक पडत नाही. तर मी तेवढा धोंडा खाल्ला होता बस, एवढं इतकं टाळते मी. बघू शकता इथं जिमवरून आल्याच्या नंतर आता सध्या आहे ना मी पपई खात आहे. खूप मोठी पपई होती, अर्धी आर्यनला दिली आणि अर्धी मी खाणार होते. आणि एवढी जरी खाल्ली ना, म्हणजे जिमवरून आल्याच्या नंतर चांगल्याच गोष्टी खाते मी शक्यतो. तर आता जिमवरून आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आहे ना मी आर्यनला पपई चिरून दिली. त्याच्यानंतर मी ना दूध आणि त्याच्यामध्ये एक अख्खं केळं टाकलंय आणि त्याच्यामध्ये अजिबात साखर टाकली नाही, केळी टाकली. केळी चांगली असते जिमवरून आल्याच्या नंतर, केळी दूध खाऊ शकतो, अंडे सुद्धा खाऊ शकतो. आता ज्यावेळेस मला खायचंय अंड त्यावेळेस मी खाते. जिमवरून आल्यालाच अंडे खात असते किंवा मग सोयाबीन खात असते किंवा मग पनीर खात असते. पण आता सध्या नव्हतं घरामध्ये म्हणून मग दूध आणि केळी घेतलीये. त्याच्यामध्ये साखर नसल्यामुळे आर्यन म्हणत होता अशी कशी खातीये, तुला टेस्ट कशी लागतीये, म्हणून मला चिडवत होता. पण काही फरक पडत नाही, बॉडीसाठी सगळं चांगलंच असते जे आपण करतोय ते. त्याच्यानंतर मस्त आराम केला, रेस्ट घेतली आणि संध्याकाळी ना एवढं कंटाळा आला होता ना, काही खायची इच्छा नव्हती, काय नव्हती, म्हणून आहे ना डायरेक्ट अशी झोपी गेले होते. म्हणून आजच्या पुरतं एवढंच, भेटू पुन्हा, बाय.